पीएम किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी किसान सन्मान योजना जाहीर केली। आपण ज्यांच्या नावाने मतं मागतो, ज्यांना आपण देशाचे सर्वोच्च नेते म्हणतो, त्यांच्या नावाने जी योजना जाहीर केली, त्यांच्या नावाच्या योजनेला तर पैसे द्या। शेवटचा हप्ता कधी दिलाय? पण राज्य सरकारने जी योजना नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती, याचे हप्ते शेवटचा हप्ता कधी दिलाय? आपण 9 सप्टेंबर 2025 ला शेवटचा हप्ता दिलाय। कधीचा? एप्रिल ते जुलै 25 चा। ऑगस्ट ते नोव्हेंबरचा हप्ता दिला नाही, डिसेंबर ते मार्चचा हप्ता दिला नाही। हे हप्ते कधी देणार? ज्या सर्वोच्च नेत्याच्या नावावर तुम्ही मतं मागता, त्यांच्या नावावर जी योजना आहे त्याचे हप्ते तरी वेळेवर द्या। नुसती तर अर्थसंकल्पात तरतूद करून उपयोग नाही। प्रत्येक शेतकऱ्यांना हप्ता का मिळत नाही ह्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे। पीक विम्याच्या बाबतीत आपलं 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर झालं। 1 रुपयाची पीक विमा योजना बंद केली आणि शेतकऱ्यांना परत विमा हप्ता भरावा लागला। नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे, कारण गेल्या 24 ते 48 तासांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैशांचा मोठा वर्षाव सुरू झाला आहे। एका बाजूला पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जमा झाले आहेत, तर दुसऱ्या बाजूला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आज जमा होत आहेत। आणि एवढंच नाही, तर ज्या पीक विम्याची तुम्ही चातकासारखी वाट पाहत होता, तो पीक विमा सुद्धा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। हे पैसे तुमच्या खात्यात आले का? कसे चेक करायचे? आणि जर आले नसतील तर काय करायचे? याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण या 5 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पीएम किसान योजना अपडेट। सर्वात आधी बोलूयात पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारचा बहुप्रतीक्षित असलेला 2000 रुपयांचा हप्ता काल थेट लाभ हस्तांतरण डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे। देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे। तुमच्या मोबाईलवर जर अमाउंट क्रेडिटेड 2000 रुपये असा मेसेज आला असेल तर तुमचा हप्ता जमा झाला आहे। जर मेसेज आला नसेल तर काळजी करू नका, बँकांच्या सर्व्हरमुळे कधी मेसेज यायला उशीर होतो। तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन किंवा एटीएम मध्ये जाऊन बॅलन्स चेक करू शकता। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। आता वळूयात दुसऱ्या मोठ्या खुशखबरीकडे। केंद्राचे 2000 रुपये मिळाल्यानंतर आता राज्य सरकारचे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जात आहेत। आपल्या महाराष्ट्रातील महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांना या नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो। म्हणजेच कालचे 2000 आणि आजचे 2000 मिळून एकूण 4000 रुपये शेतकऱ्यायूस बँक खात्यात जमा होत आहेत। ऐन पेरणीच्या किंवा शेतीच्या कामाच्या वेळेस मिळालेली ही रक्कम आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप मोठा आधार ठरणार आहे। पीक विमा क्रॉप इन्शुरन्स अपडेट। शेतकऱ्यांसाठी तिसरी आणि सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे पीक विमा क्रॉप इन्शुरन्स। गेल्या हंगामात झालेल्या अवेळी पाऊस, गारपीट किंवा दुष्काळामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आणि ज्यांनी विम्याचा क्लेम केला होता, त्यांच्यासाठी ही मोठी बातमी आहे। पीक विम्याची मंजूर झालेली रक्कम आता टप्प्याटप्प्याने कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे। यामध्ये प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण आहे आणि ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे, त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होत आहे। पैसे न आल्यास काय करावे? निवारण। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर तुमच्या खात्यात हे पैसे आले नसतील तर काय करावे? पहिली गोष्ट, तुमचे बँक खाते आधार सीडेड आहे का, म्हणजेच आधार लिंक आहे का ते तपासा, कारण हे सब पैसे डीबीटी द्वारे येतात। दुसरी गोष्ट, पीएम किसानच्या पोर्टलवर जाऊन तुमचे केवायसी आणि लँड सीडिंग जमीन नोंदणी येस आहे का ते तपासा। जर तिथं काही त्रुटी असेल तर तुमचे पैसे अडकू शकतात। ही दुरुस्ती तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन करू शकता। समारोप आउटरो। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अत्यंत महत्त्वाची माहिती। तुमचे पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यात जमा झाले आहेत का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल। शेतीविषयक अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।